तर मैत्रिणीनं बघा आता हळदी कुंकवाला बोलवलेलं आणि तिनं की नाही हा स्नॅकचा प्रकार ठेवलेला. तिला म्हटलं काय आहे हे, कसं बनवलंयस? तर म्हणायला लागली याला की नाही पोटॅटो बॉम्ब म्हणतात बॉम्ब. म्हटलं अरे वा, कधीतरी असे बॉम्ब आपल्या किचनमध्ये पण फोडले पाहिजेत की. तर म्हणायला लागली तू काय बाय आमच्यासारखं घरातल्या घरात साधं सुद्धा फोडणार आहेस का? चांगलं वाईट आणि इंस्टावर पण जाऊन फोडशील की. आता हिला काय बोलायचं सांगा. आता घरातले हाय नाहीत की नाही तेवढे सगळे बटाटे उकडून काट्याच्या चमच्यानं असं स्मॅश करून घ्यायचं, कारण हे एवढं भारी लागतंय की नाही, पोरं काय तुमची पाठ सोडणार नाहीत. मग त्याच्यात की नाही कॉर्नफ्लावर, तांदळाचं पीठ, चिल्ली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, खूप सारी कोथिंबीर घालायची. पाणी बिनी घालायची अजिबात गरज नाही बघा. बटाट्याच्या ओलसरपणातच की नाही पीठ मळून घ्यायचं आणि मग त्याचे असे गोल गोल गोळे करायचे. आता एवढं वातावरण खराब आहे की नाही, त्यात सर्दी खोकल्याने एवढं हैराण केलं आणि ते वाढायला नको म्हणून की नाही हा ऑडिओकोबेकचा की नाही पेपर आहे की नाही तो मी बुट्टीत घातला, म्हणजे कसं सगळं एक्स्ट्राचं तेल ते पिऊन टाकल. आता हे सगळे पोटॅटो बॉम्ब आहेत की नाही मस्त असे छान तळून घ्यायचे बघा. तर बाहेरचं कुरकुरं फुरफुरं असलं काही खाण्यापेक्षा हे असं घरी बनवलेलं बरं आणि अगदी कमी साहित्यात आणि झटपट असे तयार होत आहेत आणि चवीला की नाही एक नंबर लागते. एकदा की नाही नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा. जय सद्गुरू.